कोरोना महामारीच्या काळात देशात रात्रंदिवस सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण योगदान सर्व परिचारिकांचे राहिले आहे। मात्र सेवा देऊन सुद्धा त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने शेवटी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे। संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व परिचारिकांनी आपापल्या रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या मार्गदर्शनात काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आदी रुग्णालयासमोर आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। महाराष्ट्र आरोग्य परिचारिका सेवा संघटना आणि युनायटेड नर्सेस असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस असोसिएशन आणि विविध संघटना मिळून एकत्र हे आंदोलन करण्यात येत आहे। जसे की शासकीय कर्मचारी जे शासकीय पदावर कार्यरत आहेत, स्टाफ परिचारिका त्या आणि कंत्राटी परिचारिका ह्या सर्व मिळून एक महा आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। कालपासून हे आंदोलन सुरुवात केलेली आहे। 7 दिवस 1 ते 7 दिवस पर्यंत काळी फीत लावून काम करणार आहे। त्यानंतर 8व्या दिवशी पूर्णपणे काम बंद आंदोलन। या 8 दिवसामध्ये सुद्धा जर महाराष्ट्र शासनाने या आमच्या मागण्यांकडे जर लक्ष दिले नाही तर काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल। जागतिक आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या वतीने आपण काल दिनांक 1 सप्टेंबर 2020 पासून विषय दर्शवण्याकरिता आंदोलन केलेले आहे। या आंदोलनामध्ये आपण सर्वच परिचारिका संवर्गाने सक्रिय भाग घ्यावा। तात्काळ पदभरती करण्यात यावी। वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता सर्व परिचारिकांनी सर्व सेवा पुरवण्यात याव्या। कोरोना काळात सेवा देणाऱ्या सर्व कंत्राटी NHM अंतर्गत परिचारिकांना विनाशर्त सेवेत सामावून घ्यावे। 2005 नंतरच्या सर्व परिचारिकांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, अशा अनेक मागण्या घेऊन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।